नमस्कार. आजच्या वेळेस बघूया आपण टाईम आणि वर्कबद्दल थोडंसं. ओके. तर ए हा एक माणूस आहे आणि बी हा एक माणूस आहे. तर ही दोन माणसं मिळून एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. ओके. इथे दिन म्हणजे काय, दिवस लिहूया आपण इकडे मराठीमध्ये. त्याच्यानंतर हे दोघं मिळून एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. त्याच्यामधलं बी हा जो व्यक्ती आहे हेच काम तो किती 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. इकडे आपण दिवस लिहूया, 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. मग प्रश्न काय विचारला आहे, तर ए हा जो व्यक्ती आहे हा तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. तर ते काढणार कसं आपण, आपल्याला काय करावं लागेल, ए अधिक बी म्हणजे हे दोन व्यक्ती एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात आणि बी हा जो व्यक्ती आहे तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर ए हा व्यक्ती तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. तर आपल्याला काय करावं लागेल, याचे 15 दिवस आहे गुणिले हे 20 दिवस आणि या दोघांना भागिले काय करावं लागेल आपल्याला, या दोघांमधलं अंतर, दिवसांचं अंतर. 20 वजा 15 किती होतात, 5. ओके. काय केलं आपण, या दोघांचा गुणाकार केला आणि त्याच्यानंतर या दोघांची वजाबाकी केली आणि ती काय खाली लिहिली. ओके. आता हे जे उत्तर असेल ते उत्तर काय असणार आहे, ए हा जो व्यक्ती आहे तो तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल ते. आता पहिलं भागाकार जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 5 × 5 5 त्रिक 15, 3 गुणिले 20 म्हणजे किती होतात, 60. आता हे काय 60 दिवस म्हणजे ए हा जो व्यक्ती आहे तो तेच काम 60 दिवसामध्ये पूर्ण करेल. ओके. समजा आपल्याला ए व्यक्तीने 60 दिवसामध्ये उत्तर दिलं, म्हणजे असं दिलं आहे समजा, ए अधिक बी बरोबर 15 दिवस आणि त्याचप्रमाणे ए बरोबर आता दिलं आहे 60 दिवस. ओके. उलटं बघूया की बरोबर येतं की नाही ते. आता बी बरोबर प्रश्नचिन्ह. आता या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार किती, 60 गुणिले 15 भागिले किती, ह्या दोघांची वजाबाकी. 60मधून 15 गेले किती राहिले, 45. ओके. आता 15 × 15 15 त्रिक 45, 3 × 3 3 दुणे 6 3 0 0 20. ओके. 20 आलं, 20 दिवस म्हणजे बी हा व्यक्ती तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करेल. ओके. धन्यवाद.